नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्या सर्वांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. आज एक पुन्हा नवीन जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. कुठली जाहिरात आहे मित्रांनो, कुठली पदं भरली जात आहेत, अर्ज कसा करायचा, सिलेक्शन प्रोसेस, एज्युकेशन क्वालिफिकेशन, सिलेबस काय असेल, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. तर बघा मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत बेंचची आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी त्यांची मित्रांनो अजून एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती देखील पाहू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत, कुठंही जायची गरज नाही फॉर्म घेऊन किंवा फॉर्म पाठवायची. तर पाहू शकता, ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटियर या पदासाठी मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो टोटल 7 पोस्ट भरल्या जात आहेत. याचा पेमेंट पाहू शकता. परमनंट पदांप्रमाणे पेमेंट आहे. याच्यामध्ये 49,100 ते 1,55,800 प्लस सर्व अलाउन्सेस तुम्हाला असणार आहेत. तर मित्रांनो तुमचं जॉब लोकेशन या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत मित्रांनो औरंगाबाद बेंच या ठिकाणी असणार आहे. याच्यासाठी मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिला, 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी वयोमर्यादा असणार या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जे एज्युकेशन आहे तुमचं कमीत कमी या ठिकाणी डिग्री झालेलं पाहिजे. या ठिकाणी म्हटलेले पहा, युनिव्हर्सिटी डिग्री एनी ऑफ द लँग्वेज इंग्लिश, हिंदी, मराठी आणि गुजराती प्रेफरन्स बी गिवन टू कॅन्डिडेट हू आर होल्डर्स ऑफ लॉ डिग्री. तर या ठिकाणी डिग्री झालेली पाहिजे, परंतु याच्यामध्ये एनी ऑफ द लँग्वेजेसमधून, जसं की इंग्लिशमधून झाले, हिंदीमधून झाले, मराठीमधून झाले किंवा गुजरातीमधून झालेले तरी चालेल. फक्त प्रेफरन्स मात्र लॉ डिग्रीवाल्यांसाठी असणार आहे. तर याच्यामध्ये पहा, ज्यांचं लॉ झालेलं आहे त्यांना प्रेफरन्स आहे, परंतु लॉ या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे. या ठिकाणी डिग्री तुमची झालेली असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये एनी ऑफ द लँग्वेज या ठिकाणी लँग्वेज दिलेले त्यापैकी लँग्वेजमधून, जसं की इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा गुजराती यापैकी एक लँग्वेजमधून. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं इंग्लिशमध्ये प्रोफिशियन्सी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 2 लँग्वेज अजून येणं गरजेचं आहे, ज्यापैकी हिंदी, मराठी, गुजराती किंवा कोकणी यापैकी 2 लँग्वेज येणं गरजेचं आहे आणि इंग्लिश देखील येणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण की पदच असं आहे मित्रांनो, या ठिकाणी ज्युनियर ट्रान्सलेटरचं पद आहे आणि इंटरप्रिटेटरचं पद आहे. म्हणजे या ठिकाणी ट्रान्सलेशनचंच तुम्हाला सर्व काम असणार आहे. त्याच्यामुळे ह्या लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर सर्टिफिकेट देखील त्यांनी मागितलेलं आहे, जसं की मित्रांनो MSCIT असेल, सीडॅक असेल, बेसिक कॉम्प्युटर कोर्स जो असतो MSCIT प्रमाणे तो झालेला असणं गरजेचं आहे. इतर टायपिंगची तुम्हाला कुठलीही अट त्यांनी ठेवण्यात आलेली नाही आहे. तर एवढं फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुमची शॉर्ट लिस्टिंग म्हणजे अल्पसूची देखील मित्रांनो ते लावणार आहेत. टोटल 7 वॅकेन्सी आहेत त्यासाठी, ज्याच्यामध्ये अप्रोप्रिएट मेथड त्यांना जी योग्य आहे मित्रांनो त्यानुसार त्यांनी राईट त्याचे ठेवलेले आहेत की कशा पद्धतीने शॉर्टलिस्ट लावायची, त्यानुसार शॉर्टलिस्ट लागेल. त्यानंतर तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी असेल पहा. टेस्ट तुमची होईल मित्रांनो, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं द कॅन्डिडेट विल हॅव अंडरगोईंग स्क्रीनिंग टेस्ट ऑफ 100 मार्क्स. 100 मार्क्सची टेस्ट असेल, ज्याच्यामध्ये मित्रांनो पहा इथं नेचर ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे. जसं की पार्ट 1मध्ये तुमची 100 मार्काची परीक्षा होईल. 3 तासाचा वेळ तुम्हाला असणार आहे त्याच्यासाठी मित्रांनो, ज्यामध्ये इंग्लिश ग्रामर 30 मार्काला आहे, एसे रायटिंग तुमचं 20 मार्काला आहे, लेटर रायटिंग 10 मार्काला आहे, ट्रान्सलेशन फॉर इंग्लिश टू एनी ऑफ द 2 लँग्वेजेस. बघा इंग्लिशमधून तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. हिंदी, मराठी, गुजराती किंवा कोकणी यापैकी 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला इंग्लिश टू ट्रान्सलेशन या ठिकाणी करायचं आहे. एनी 2 लँग्वेजेस, इंग्लिश टू एनी 2 लँग्वेजेसमधून, म्हणजे इंग्लिशमधून तुम्हाला ट्रान्सलेशन करता आलं पाहिजे. तुम्हाला हिंदी जमतं आहे, मराठी जमतं आहे तर चालेल, किंवा मराठी आणि कोकणी येतं आहे तुम्हाला तरीही चालेल, किंवा गुजराती येते तरीही चालेल. त्याला 40 मार्क्स तुमचे असणार आहेत. वरी पहा मित्रांनो, इंग्लिशवरती सर्व प्रश्न आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ना कुठं जनरल नॉलेज आहे, ना कुठं गणित बुद्धिमत्ता आहे, काहीही नाही. तुम्हाला फक्त याच्यामध्ये मित्रांनो इंग्लिश ग्रामर तुम्हाला चांगलं जमतं आहे, एसे तुम्हाला लिहिता येतो आहे आणि लेटर रायटिंग तुम्हाला करता येते. तर याला पाहू शकता 60 मार्क्स आहे तुम्हाला या ठिकाणी. आणि तुम्हाला फक्त ट्रान्सलेशन इंग्लिश तुम्हाला चांगलं येतं एकदम, तर इंग्लिश टू मराठी किंवा हिंदी तुम्ही ट्रान्सलेशन करू शकता. त्याला 40 मार्क्स या ठिकाणी असतील. मिनिमम पासिंग तुम्हाला 100 पैकी 50 मार्क्स या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि पार्ट 2मध्ये तुमच्या या ठिकाणी 20 मार्काची इंटरव्ह्यू घेतली जाईल. वोक्स असणार आहे द कॅन्डिडेट क्वालिफाईंग स्क्रीनिंग टेस्ट. 50 मार्क्स तुम्हाला पडले तर तुम्ही क्वालिफाय होतात म्हणजे पुढच्या टेस्टसाठी. मिनिमम पासिंग मार्क्स आहेत, परंतु त्यापेक्षा जास्तीत जास्त जे मार्क्स घेतील त्यांचा कट ऑफमध्ये समावेश असणार आहे. आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तर बघा, याच्यासाठी तुम्हाला ₹200 रजिस्ट्रेशन
ॲप्लिकेशन फीस ठेवण्यात आलेली आहे. बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरतीच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला पोस्टाने वगैरे फॉर्म पाठवायची गरज नाही. ज्याच्यामध्ये मित्रांनो फॉर्म भरताना एज्युकेशन क्वालिफिकेशन कसं टाकायचं पहा, SSC HSC ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अशा पद्धतीने क्रम असणं गरजेचं आहे. ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन अगोदर करायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला 200 रुपये फीस जी आहे ती SBI कलेक्टवरती भरायची आहे. त्यानंतर या पदासाठी वर्क प्रोफाईल काय असेल पहा, नेचर ऑफ ड्युटीज, वर्क ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर इन्क्लूड्स ट्रान्सलेशन ऑफ द टेस्टिमोनियल्स इंटू इंग्लिश लँग्वेज विच आर प्रेझेंटेड इन द कोर्ट इन वेरियस सेव्हरल प्रोसिडिंग्स इन मराठी, हिंदी, गुजराती लँग्वेजेस. तुम्हाला पहा इंग्लिशमधून जे ट्रान्सलेशन जे आहे, प्रोसिडिंग जे या ठिकाणी मित्रांनो चालते कोर्टमध्ये, तर ती प्रोसिडिंग तुम्हाला इंग्लिशमधून मराठी, हिंदी, गुजराती लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेट करायची, यापैकी 2 लँग्वेजेसमध्ये. तर ॲज पर डायरेक्शन ऑफ ऑनेबल कोर्ट अँड ऑल्सो परफॉर्म सच एज ड्युटीज ऑफ ज्युनियर ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटर ॲज मे बी डायरेक्टेड फ्रॉम टाईम टू टाईम द रजिस्ट्रार अँड सुपरियर ऑफिसर्स. कॅन्डिडेट आर ऑर्डिनरली रिक्वायर्ड वर्क फ्रॉम 10 AM to 5 PM अँड द इव्हन बियॉन्ड दिस अवर्स इन केस जर याच्यापेक्षा जास्त वेळ लागला तरीही तुम्हाला वर्क करावं लागेल. बाकी मित्रांनो या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्म्स वगैरे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्म आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला त्याची माहिती देखील द्यायची आहे. तर याच्यासाठी मित्रांनो डिग्रीवरती तुम्ही अप्लाय करू शकता. ट्रान्सलेटरची या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. 7 पोस्ट भरले जातात. जॉब लोकेशन तुमचं या ठिकाणी खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी असणार आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणि जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला पहा SBI कलेक्टने 200 रुपये फीस भरायचे. नंतर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फीस भरलेला या ठिकाणी मित्रांनो इथं तुम्हाला त्याचा SBI कलेक्ट रेफरन्स नंबर टाकायचा आहे. इथून पाहू शकता पोस्ट सिलेक्ट करायचे, ज्युनियर ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटर. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अजून काही प्रश्न असतील याबद्दल तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.